ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु आपल्या सर्वच बंधू भगिनींना उत्तम कंपनी कशी निवडायची याचा एक अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास काय करावा याची माहिती नसते किंवा माहिती असली तरी तो अभ्यास करण्यासाठी वेळ नसतो. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपनींच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, परवाच दिवशीच मी स्टेट बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवे असलेले कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर त्यानुसार एका बंधूंनी वरुण ब्रेवरेज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण वरुण ब्रेवरेज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर एक सर्वात महत्त्वाचा आणि कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर आपण अभ्यासक्रमात पाहिले की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच निफ्टी म्हणजे काय, तर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील टॉपच्या कंपन्या म्हणजे टॉपच्या 50 कंपन्या व त्यांची सरासरी म्हणजे निफ्टी निर्देशांक असतो. तर मित्रांनो, आज जर बघितलं तर आपला निफ्टी निर्देशांक आज दिनांक आहे 30 जानेवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,320 अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर 52वी हाय अंकापासून आपला निर्देशांक आज सुमारे 1053 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण सर्व मार्केट 52वी हायपासून सुमारे 3.99% इतकं खाली आहे. म्हणजे सध्या जरा मंदीचे वातावरण आहे. तर मित्रांनो, आज आपण वरुण ब्रेवरेज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वरुण बेवरेजेस. आणि वरुण बेवरेजेस ही कंपनी मित्रांनो बेवरेजेस ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीसारखेच काम करणारे इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर ती आहे ओरिएंट बेवरेज. मित्रांनो, ह्या सेक्टरमध्ये स्पर्धा अतिशय कमी आहे. म्हणजे ह्या वरुण बेवरेजेस ह्या कंपनीला स्पर्धा करणारी एकमेव कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंट बेवरेज. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ मी बनवेन. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो म्हणजे
त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 30 जानेवारी 2026 आणि आज वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 471 रुपये 25 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52 वीक हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52 वीक लो. आणि वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती 592 रुपये होती व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती 419 रुपये होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनी वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण असेच 2 वर्ष मागे गेल्यास वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 492 रुपयाला मिळत होता. परंतु मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीनं 2024 साली कंपनीनं स्प्लिट दिलेला आहे. म्हणजेच काय, तर तिची फेस व्हॅल्यू 5 रुपये होती ती 2 रुपये झालेली आहे. म्हणजे आता रेकॉर्डला 2 वर्षापूर्वीची किंमत जरी 492 रुपये दिसत असली तरीसुद्धा ती स्प्लिट झाल्यामुळं शेअरची संख्या वाढल्यामुळे 196 रुपयेच किंमत आपण धरणे योग्य ठरेल. म्हणजेच वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या शेअरची 2 वर्षापूर्वीची किंमत जर बघितली तर ती 196 रुपये होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या शेअरची किंमत 77 रुपये होती. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 20 रुपये 16 पैसे होती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. आणि वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,59,376 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीला 2024 साली 2635 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2023 साली 2102 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 1550 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2021 साली 746 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के ऑलरेडी मालक आहेत. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 59.44% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 20.31% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा वरुण बेवरेजेस ह्या कंपनीत 13.56% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण वरुण बेवरेजेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ह्या कंपनीला 2021 साली
746 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2024 साली 2635 करोड रुपये झालेला आहे. परंतु 2025च्या नेट प्रॉफिटचं रेकॉर्ड आपल्याकडं उपलब्ध नाही. परंतु 2021 पासून 2024 पर्यंत ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सतत बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. मित्रांनो, त्यामुळेच वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 196 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 77 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 20 रुपये 16 पैशाला मिळत होता, तोच वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 471 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 492 म्हणजे तेव्हा 492 किंमत होती. तर तेव्हा एक शेअर म्हणजे तेव्हा 492 होती, पण हे किमतीच्या बाबतीत आपण स्प्लिट दिल्यामुळे त्याची किंमत कमी झालेली आहे 196 रुपये. म्हणजे शेअरची संख्या पण वाढते. तर मित्रांनो, 2 वर्षापूर्वी 196 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 77 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 20 रुपये 16 पैसे गुंतवले असते, तर त्याचे आत्ता 471 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 2 वर्षात गुंतवलेल्या 196 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 77 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 20 रुपये 16 पैशाचे आज 471 रुपये करून दिलेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, की वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या मोठे गुंतवणूकदार घटक आहेत. प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 59.44% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीत ते 59.44% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, की वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीनं मागील 5 वर्षात सतत नेट प्रॉफिट वाढ दिलेली आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली आणि किंवा किती जर उत्तम असली तरी तिच्यात वावणवे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, ह्या सर्व बातम्यांमुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार वरुण बेव्हरेजेस ह्या कंपनीत गुंतवणूक करण्यास, सध्या टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. वरुण बेव्हरेजेस ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम चालू केला आहे आणि त्याची आपण एक स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. तर त्याचे सुमारे 15 ते 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर तुम्हाला शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान हवे असेल तर ते संपूर्ण व्हिडिओ पहा. 16चे 16 व्हिडिओ संपूर्ण क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.